पहिला मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे त्याच्यामध्ये की भटके विमुक्त आणि आदिवासी यांची जातवार जनगणना व्हावी, यावर अनेकदा विषय झालेला आहे आणि खूप याच्यावरती चर्चा झालेली आहे, पण त्या प्रकारचं कुठली कृती होताना दिसत नाही। त्यामुळे पुन्हा एकदा भटके विमुक्त आदिवासी यांची जातवार जनगणना व्हावी हे या पत्रामध्ये प्रामुख्याने नमूद केलेलं आहे। दुसरा मुद्दा, भटक्या विमुक्त समुदायासाठी स्वतंत्र मंत्रालय असावा आणि त्यासाठी जो मंत्री नेमून द्याल तो त्याच समाजातला असावा, अशी एक मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। बार्टी, सारथी आणि महाज्योती या धर्तीवरती वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था विशेष स्वतंत्र संस्था तात्काळ कार्यान्वित व्हावी, ही एक मागणी या पत्राद्वारे बाळासाहेबांनी केलेली आहे। चौथा मुद्दा जो ते मांडतात त्याच्यामध्ये भटके विमुक्त आदिवासी यांची गायरान, गावठाण जमीन, वनजमीन ज्याच्यावरती निवासी किंवा उपजीविकेची साधनं आहेत त्याचं नियमितीकरण, अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत असतो। पोलिसांच्या गाड्या येतात, काहीतरी फतवे निघतात आणि त्यांना तिथून हकललं जातं, पण ह्या पत्राद्वारे ही मागणी करण्यात आलेली की ज्या जमिनी वर्षानुवर्ष त्यांनी अतिक्रमण करून तिथे त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची घरं उभी आहेत त्या जमिनींचं अतिक्रमणाचं नियमितीकरण हे सरकारने करावं, ही प्रामुख्याने मागणी या पत्राद्वारे केलेली आहे। पाचवा जो मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे परंपरागत कलेसाठी शासकीय पातळीवर परवाने आणि ओळखपत्र हे शासनाकडून मिळावं, ही एक मागणी या पत्राद्वारे केलेली आहे। सहावी आणि महत्त्वाची जी मागणी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी 1000 खिडक्यांवर भटकण्यापेक्षा या समूहांसाठी विशिष्ट एक खिडकी पद्धतीने नागरिकत्वाचे सगळे पुरावे त्या समाजांपर्यंत पोहोचावे, त्यांना ते उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत। महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त आदिवासी यांच्यासाठी स्वतंत्र आराखडा हा तयार केला पाहिजे, त्याच्यासाठी स्वतंत्र निधी हा उपलब्ध करून दिला पाहिजे। भटके विमुक्त जमातीतील मुलांसाठी बालवाडी ते पदव्युत्तर म्हणजे KG to PG ह्यापर्यंतचं पूर्ण शिक्षण मोफत असावं आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी का असणार ते झाले पाहिजेत, हा आग्रह ह्या पत्राद्वारे आपण करत आहोत। माननीय अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार 14 विमुक्त आणि 28 भटक्या जमातींसाठी केंद्र सरकारला सादर केलेल्या शिफारसींची तात्काळ अंमलबजावणी ही राज्य सरकारने करावी, याच्याबद्दलही आग्रह या पत्रात धरलेला आहे। शासनाने भटके विमुक्तांच्या नागरिकत्वाचे पुरावे जे प्रश्न जे कायमस्वरूपी विलंबित आहेत, प्रलंबित आहेत, त्या सगळ्या प्रश्नांवरती एक पूर्ण विराम देऊन एक लॉंग टर्म प्लॅनिंग करून किंवा एक कायमचा मार्ग काढून त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या समूहांना मदत करावी, असे 10 मुख्य ठळक मुद्दे या पत्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत।